सर, इथं आपण नागरिकांना घेऊन जमलात, काय भानगड आहे? प्रथमतः आशफाक भाई आपलं स्वागत. आज तुम्ही या असलेल्या एमसीएमसी एसटीचं तुम्ही पाहायला आला. गेली 10-12 वर्ष मी या सामाजिक कार्यामध्ये आहे. हा जो कॅम्प आहे हा 50% महिलांसाठी, तसेच वयवर्ष 10 व त्या पुढील महिलांसाठी आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक 65 जे नारायणगावला जाऊन तुमचे 2-3 तास जाणार, तसेच एसटीचा खर्च यायचा जायचं, हा सर्व बचत होईल म्हणून एक कल्पना आली की आपणही आपल्या असलेल्या नागरिकांसाठी इथं महिलांसाठी कॅम्प भरवा, म्हणून हा कॅम्प भरवलाय. आणि आज सकाळी 7:30 पासून प्रचंड गर्दी आपण पाहत आहे. साधारणतः 200 ते 250 महिला जेंट्स आता येऊन गेले आणि असे अनेक समाजोपयोगी काम करत आहे. आणि त्याची पावती म्हणूनच मला जुन्नर शहरातील प्रभाग 6 मधून नागरिकांनी तसं सर्व महिलांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले. अशीच सेवा त्यांनी जे मला दान दिले ती मी यापुढे त्यांची समाजसेवा करीन. धन्यवाद. मॅडम, काय सांगाल अनिल सरनी हे जे कॅम्प लावलंय त्याच्याबद्दल? नमस्कार. मी मिसेस सोनाली जितेंद्र देशमुख. अ, अनिल रोकडे सर यांनी हा जो कॅम्प लावलाय त्याच्याबद्दल आधी मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते. कारण या कॅम्पसाठी नारायणगावला जाणं, तिथं म्हणजे प्रवासाचा खर्च, उन्हाची धावपळ ही सगळी आमची वाचली. गेली 10 वर्ष अनिल सरांची धावपळ मी बघते. त्यांनी अनेक उपक्रमातून समाजसेवा केली आहे. गोमाता संवर्धन आहे, अ, घटाची माती वाटप आहे. आज हा एमसीएमसी कार्ड उपक्रम आहे. असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. आरोग्य शिबिर छान रित्या त्यांनी राबवलं. अशीच सेवा त्यांच्याकडून होत राहो, अशी मी त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. सर, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी प्राध्यापक एल. एम. थोरात. आज या ठिकाणी आमच्या ह्या प्रभागातील नगरसेवक आदरणीय अनिल साहेब रोकडे यांच्या माध्यमातून जे एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं शिबिर त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलं आणि त्यामुळे आमच्या सारख्यांना, ज्येष्ठ लोकांना बाहेर जाण्याची गरज लागली नाही. त्या घराजवळच ही सेवा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्याचा अनेक लोकांनी आज या ठिकाणी फायदा घेतलेला आहे. त्याचबरोबर रोकडे साहेबांचं जे सामाजिक काम आहे ते अद्वितीय असं स्वरूपाचं आहे असं म्हणूया, की आरोग्य शिबिर असेल, शैक्षणिक काम असेल, गरीब मुलांना मदत असेल किंवा अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, असे अनेक कामं त्यांच्या हातून सतत होतात असतात. आणि हे काम करण्याचे त्यांना ईश्वर बळ द्यावं. आणि या कार्यक्रमाला त्यांनी जेव्हा आम्हाला या ठिकाणी आमची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.